आणि उद्धव ठाकरेंचा काल सोडला तर त्या ठिकाणी सातत्याने देवेंद्र फडणवीसांच्या भाजपच्या हातातून सत्ता राहिली। आज या राज्यावर पडते 2.25 लाख कोटी पेट्रोल। तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रातील देशाच्या लोकांनी बघितलंय। फक्त रेवड्या वाटप आणि या ठिकाणी मतांच्या चोरीवर तुमचं सरकार येते हे सुद्धा निर्विवाद सत्य आहे। जगताप साहेब, तुम्ही ब्रेसलेट आणि सगळं म्हणालात, हातात घड्याळ असं म्हणाला नाहीत। घड्याळ आमच्या बरोबर आहे आता सध्या, थोडं लक्ष ठेवा। तुम्ही सोन्याचे नाही हिरे का घड्याळ घातले तुम्ही आता? नाही 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 म्हणजे घड्याळ तुम्हाला सन्मानपूर्वक भेट नाही। आम्हाला माहिती आहे घड्याळावर तुमची नजर आहे। आज तुम्ही बोलत नाही आहात, पण तुमची नजर आहे मला ठाऊक आहे। ठीक आहे, मला आणखी एक मुद्दा आहे की बिहार निवडणुकांचे जे कौल हाती येत आहेत त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महापालिकांच्या निवडणुका याच्यावर सुद्धा कितपत होऊ शकतो आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या वोटचोरीच्या मुद्द्याचं सुद्धा काय, या दोन्ही गोष्टींबद्दल आपल्याला बोलायचं आहे। पण त्यापूर्वी प्रेक्षकांना बिहार निवडणुकीबद्दलचे काही महत्त्वाचे अपडेट्स मला द्यायचे आहेत। तर बिहारचं चित्र हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। 243 पैकी 243 जागांवरचे कल हाती आले। त्यानुसार एनडीए 176 जागांवर आघाडीवर आहे। प्रचंड मोठी मुसंडी एनडीएने मारलेली आहे। 176 जागांसह माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे चौथ्या स्थानी आहेत। त्यांनी सेवानिवृत्तीचा निर्णय घेतलेला होता। त्यानंतर त्यांनी एक पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाच्या माध्यमातून शिवदीप लांडे यांनी निवडणूक लढवली होती। विजय शिवतारे यांचे ते जावाई आहेत महाराष्ट्रातले राजकारणी, पण शिवदीप लांडे यांना इलेक्टोरल पॉलिटिक्स मध्ये मात्र यश मिळताना दिसत नाहीये। ते सध्या पिछाडीवर आहेत। एनडीए 176 जागांसह आघाडीवर आहेत। सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय तो म्हणजे जेडीयू 79 जागांसह। दुसऱ्या क्रमांकाला पक्ष आहे भाजप 74 जागांसह। तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरताना दिसतोय आरजेडी 43 जागांसह आणि काँग्रेसला 8च्या वर मात्र पुढे जाता येत नाहीये। केवळ 8 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना आघाडी आहे। त्यामुळे एनडीएला 176 जागा मिळताना दिसतात, महागठबंधनला 60 आणि अन्य 7। आता प्रशांत किशोर हा फॅक्टर देखील बिहारच्या निवडणुकीत किती चालला हे देखील पुढे समोर येईलच। अलीनगरमधून गायिका मैथिली ठाकूर 4000 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। त्यांना ऐनवेळी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती, ज्याला भाजपमधूनच विरोध झाला होता आणि बरीच चर्चा देशभरात त्यावरून झालेली होती। पण तरी सुद्धा मैथिली ठाकूर यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे 4000 मतांची। तर पहिल्या फेरीत भाजपच्या छोटी कुमारी या आघाडीवर आहेत। छोटी कुमारी या छपरा मतदारसंघातून मैदानात आहेत। खेसारीलाल